100 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांनी एक नवा गौप्यस्फोट केलाय। देवेंद्र फडणवीस यांचा संदेश घेऊन येणारी व्यक्ती समित कदम असल्याचं देशमुखांनी म्हटलं। समित कदम कोण आहेत? समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचा नेमका संबंध काय आहे? या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। जवळचा विश्वासू माणूस पाठवला। त्या विश्वासू माणसांनी माझं त्यांचं अनेकदा फोनवर बोलणं करून दिलं आणि एक दिवस त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक माझ्याकडे लिफाफा पाठवला आणि सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या देवेंद्र फडणवीसनी। मी तो लिफाफा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये मी उद्धव ठाकरेवर खोटे आरोप करायचे। देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर खोटे आरोप करायला सांगितले। एका व्यक्तीला बंद लिफाफा देऊन माझ्या कार्यालयात पाठवलं। असे अनेक आरोप गेल्या काही दिवसात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेत। मात्र फडणवीसांनी देशमुखांकडे पाठवलेला माणूस नेमका कोण हे एक कोडच होतं। अखेर अनिल देशमुखांनी त्या व्यक्तीचं नावही सर्वांसमोर आणलं आणि या वादात एंट्री झाली ती समित कदम यांची। त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता, माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम। देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळून लावलेत। मी कुणालाही देशमुखांकडे पाठवलं नसल्याचं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं। उलट देशमुखांचेच उद्धव ठाकरेंबाबतचे काही गैरवक्तव्याचे व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। फडणवीसांनी आरोप फेटाळल्यानंतर आता अनिल देशमुखांनी समित कदम यांचं नाव जाहीर केलंय। दरम्यान देशमुखांच्या आरोपानंतर समित कदमही पहिल्यांदाच मीडियाच्या कॅमेरासमोर आले आणि अनिल देशमुखांनीच माझ्याकडे मदत मागितल्याचा दावा केला। तसं काहीच नाही आहे। त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत। त्यांची माझी भेट झाली, त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे, आम्ही मदत करायचा त्यावेळेचा विषय होता। ह्याच्या पलीकडे काय नाही। मग हाच होता तर 3 वर्ष तुम्ही काय करत होता? त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला बोलण्यासारखं काय वाटत नाही आहे। त्यामुळं ह्या विषयाला थांबवून आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तो विषय मला गंभीर वाटतो। पण अनिल देशमुख म्हणतात तसं राज्याच्या गृहमंत्र्यावर दबाव टाकू शकणारी ही व्यक्ती आणि समित कदम म्हणतात तसं राज्याचा गृहमंत्री ज्याच्याकडे मदत मागतो अशी व्यक्ती नेमकी आहे तरी कोण, हा सवाल सर्वांनाच पडलाय। समित कदम हे मूळचे मिरजेचे। जनसुराज्य युवा शक्तीमध्ये ते 2008 पासून काम करतायत। समित कदम आता जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। कदम यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते इच्छुक असल्याची मात्र माहिती मिळते। मिरजेत तशी बॅनरबाजी सुद्धा सुरू झाली होती। समित कदम हे मिरजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। दहीहंडी उत्सवासारखे कार्यक्रमही ते आयोजित करतात। सरकारनं समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती। आगामी काळात त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान अनिल देशमुखांच्या आरोपांना संजय राऊतांनीही दुजोरा दिलाय। समित कदम साधे नगरसेवकही नाहीत,
मग त्यांना Y+ या दर्जाची सुरक्षा का दिली असा सवाल राऊतांनी केलाय. तर देशमुखांना 3 वर्षानंतर आठवण का झाली असा पलटवार भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. आपल्या पक्षाचे जे गुंड लफंगे चोर आहेत त्यांना संरक्षण देणं, गृहमंत्री फडणवीस यांनी ज्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलिसांचे, त्यातले 80% लोक लफंगे आहेत. पहा ना तुम्ही, त्यांच्यावर खटले आहेत, लफंगे आहेत, चोऱ्या माऱ्या दरोडे. तुम्ही यादी काढा, याचा हे सद्गृहस्थ आहेत, यांना इतकी सुरक्षा द्यायचं कारण काय? आमचा प्रश्न आहे. आता अनिल देशमुखबद्दल मी काही बोलणे योग्य नाही. मी मागेही सांगितलं, आताही सांगतो आहे की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता. शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे. 100 कोटींच्या कथित घोटाळ्यात देशमुखांनी 1.5 वर्षांचा तुरुंगवास भोगलाय. पण त्याची परतफेड करण्यासाठी ते आता सावधपणे पावलं टाकतायत. योग्य संधी पाहूनच आपला एक पत्ता ते खोलतायत. त्यामुळे आजी माजी गृहमंत्र्यांच्या या वादात कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.